राज्यातल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष या तीन पक्षांचा वरचष्मा असला तरी आता गावागावातील सत्ता उपभोगताना अनेक ठिकाणी संघर्षाची ठिणगी पडण्याची देखील शक्यता आहे। ज्या नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा आहे, बहुमत मात्र दुसऱ्याच पक्षाचा आलेला आहे, अशा वेळेला नगराध्यक्ष हा थेट जनतेतूनच निवडून आल्यामुळे हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। तिथं 5 वर्ष कारभार करताना अनेक अडचणी येऊ शकतात, संघर्ष होण्याची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे या नगर परिषदांमध्ये राजकीय अस्थिरता देखील असू शकेल। निवडणूक प्रचारात सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं त्यामुळे प्रत्यक्षात आणण्यामध्ये अडचणी येण्याची दाट शक्यता आहे। नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचं। नगराध्यक्ष जनतेतून निवडल्यामुळे पॉवर गेम रंगणार। नगर परिषदांमध्ये 5 वर्षे संघर्षाची ठिणगी। विकास कामे करताना सदस्यांना येणार अडचणी। सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड आता पुन्हा थेट जनतेतून करण्याच्या निर्णयावर महायुतीच्या सरकारने 2022 मध्ये शिक्कामोर्तब केला होता। त्यानुसार या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडले गेले। जनतेनं नगराध्यक्ष निवडून दिल्यामुळे नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा पण बहुमत मात्र दुसऱ्या पक्षाचं असंच चित्र अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे नगराध्यक्षांनी वा त्यांच्या पक्षाने एखादा ठराव आणला आणि बहुमत त्यांच्याकडे नसेल तर तो ठराव मंजूर होऊ शकणार नाही। उपाध्यक्षांची निवडही नगरसेवकांमधून होणार। ज्याची सदस्य संख्या अधिक असेल ते त्यांचा उपाध्यक्ष निवडून देतील। त्यामुळे काही ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकाच पक्षाचे राहणार नाही। बहुमत अन्य पक्षांचं असल्यास नगराध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नव्या निर्णयामुळे नगराध्यक्ष थेट जनतेनं निवडला। नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा तर बहुमत दुसऱ्या पक्षाचं। बहुमत असणाऱ्या पक्षाकडे उपनगराध्यक्ष पद असणार। बहुमतात असलेल्या पक्षाकडून नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव येण्याची शक्यता। विकास कामांच्या ठरावावर अंकुश बसण्याची शक्यता। नगराध्यक्ष अन्य पक्षाचा असल्यास कारभारात सतत संघर्षाची ठिणगी। सरपंचाची निवडणूक सदस्यांमधून होताना मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता होती। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अस्थिर बनत होत्या। मनी पॉवरचा वापर होत भ्रष्टाचाराला वाव मिळत होता। म्हणूनच सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता। मात्र आत्ताच्या निकालात विसंगती आल्यानं त्याचा परिणाम स्थानिक विकास कामांवर होण्याची शक्यता अधिक आहे। स्थानिक राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या विकास कामांची अडवणूक होणार नाही याचीच काळजी आता सत्तेत बसणाऱ्यांनी घ्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।